घडामोडी. हिंदू समाजाचा हा मूक मोर्चा म्हणजे जागृती आणि एक इशारा आहे, असे सूचक वक्तव्य करून आमदार संजय केळकर यांनी बांगलादेशात हिंदू समाजावर सुरू असलेल्या अत्याचाराचा निषेध केला आहे. सकल हिंदू समाज व तमाम हिंदू संघटनांच्या वतीने काल सायंकाळी बांगलादेश विरोधात काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोर्चामध्ये एकवटलेल्या हजारो हिंदू बांधवांनी हाती भगवे ध्वज आणि बांगलादेश विरोधातील फलक झळकवले होते. ठाणे महानगरपालिका मुख्यालय कथराळी तलावासमोरून प्रारंभ झालेल्या मूक मोर्चाचे जामीनाका येथील छत्रपती शिवाजी मैदान येथे विसर्जन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी भारत मातेचा जय जयकारासह एक है तो सेफ है, बटोगे तो कटोगे आदी घोषणा देत सह्यांची मोहीम देखील राबवली. माध्यमांशी बोलताना केळकर यांनी बांगलादेशाच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये हा पहिलाच मोर्चा असल्याचे सांगितले. समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सनदशील मार्गाने हा मूक मोर्चा काढला असून ही एक प्रकारे जागृती आणि इशारा आहे. तेव्हा एक राहाल तर सेफ राहाल असे आवाहन उपस्थितांना केले. तर देश सुरक्षित ठेवायचा असेल तर अशाच प्रकारे आपल्याला एकजुटीने राहायला हवे असे आवाहन आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी केले. ठाण्यात निघालेल्या या भव्य मूक मोर्चामध्ये इस्कॉनचे उरुक्रमा गौरांग दास, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, नारायण पवार, संदीप लेले, सुनील जोशी, जयेंद्र कोळी, विकास पाटील आदीसह हिंदू संघटनांचे अधिक पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी मैदानात उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना मकरंद मोळे यांनी ज्वलंत संदेश देत स्फुलिंग चेतवले. तसेच बांगलादेशातील मुस्लिम कट्टरवाद्यांकडून हिंदू आणि अन्य अल्पसंख्याक समुदायावर गंभीर अत्याचार केले जात आहेत. मंदिरे, घरे आणि दुकाने पेटवून दिली जात आहेत. हिंदू महिलांवर अमानवी अत्याचार होत आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी, हिंदू समाजावर होणारे अत्याचार थांबवावे आणि इस्कॉनच्या साधूंची तत्काळ मुक्तता करावी आदी मागण्या मूक मोर्चात फलकाद्वारे करण्यात आल्या होत्या. ठाण्याच्या कळवा खारेगाव येथील रहिवाशांनी ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्याला विरोध केल्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखडा विरोधात मनोरमा नगर मानपाडा येथील रहिवासी आक्रमक झालेत. आज शेकडोच्या संख्येने मनोरमा नगर मानपाडा येथील रहिवासी यांनी मुलुंड चेकनाका येथील ठाणे महानगरपालिकेच्या क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यालयावर धडक दिली होती. ठाणे महापालिकेने जो विकास आराखडा तयार केला आहे यामध्ये उद्यानाचं आरक्षण, रस्त्याचं आरक्षण आदी विविध आरक्षण दाखवण्यात आलेले आहेत. यामुळे हजारोच्या संख्येने कुटुंब बेघर होणार आहेत. गेले कित्येक वर्षे रहिवासी मनोरमा नगर मानपाडा परिसरात वास्तव्य करीत आहेत. मात्र या विकास आराखड्यामुळे जवळजवळ हजारोच्या संख्येने रहिवासी बेघर होणार आहेत. मंदिरे उद्ध्वस्त होणार आहेत. तसेच मनोरमा नगर मानपाडा परिसरात राबवण्यात येणाऱ्या क्लस्टर विरोधातही मनोरमा नगर मानपाडा परिसराचे रहिवासी आक्रमक होऊन त्यांनी आपल्या क्लस्टर विरोधात व ठाणे महापालिकेच्या विकास आराखडा विरोधात आपल्या हरकती या कार्यालयामध्ये नोंदवल्यात. तर ठाणे महानगरपालिकेने विकास आराखडा रद्द केला नाही व क्लस्टरची योजना रद्द केली नाही तर आमरण उपोषण केले जाईल. त्यानंतरही महापालिकेने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सत्तेशेवटी आत्मदहन करण्याचा इशाराही या रहिवाशांनी दिला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत देऊ केलेल्या पैशातून मतं विकत घेतली असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या बेताल वक्तव्याचा ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने जोडे मारून आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. 1500 रुपयांना मतं विकत घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी महायुतीवर लगावला आहे. निवडणुकीच्या आधी कोणतीही शहानिशा न करता सरसकट 1500 रुपयांचा व्यवहार केला. त्यावर अनेकांनी आक्षेप होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवस आधी सांगितलं होतं की निकष बदलावे लागतील. त्यावेळी निकष नियम याचं भान राहिलं नाही. त्यांना मतं विकत घ्यायची होती असा टोला संजय राऊतांनी लगावला. अनेक कमावत्या महिलांचं उत्पन्न चांगलं आहे. अशा घरातील 3 महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे जात आहेत. काही लाख महिला आता त्यांच्यासमोर आल्या आहेत. काही लाख महिलांना आतापर्यंत पैसे दिल्यावर हे लक्षात आलं की आमची एवढीच प्रार्थना आहे की ज्या महिलांना पैसे दिले ते परत घेऊ नका असेही संजय राऊत म्हणाले. शासकीय योजनांवरती अशा प्रकारे आरोप करीत थेट संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली. यात बेताल वक्तव्याचा क्षणातील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज निषेध नोंदवला आहे. वर्तकनगर येथील भाजपा कार्यालयाच्या बाहेर संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करीत हे आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी महिला
मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील, वृषाली वाघोले यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन रेल्वे स्थानकाच्या शेजारीच उच्च दाब वीज वाहिनीच्या पर्यायावर महिन्याभरात तोडगा काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले। ठाणे आणि मुलुंड दरम्यान मनोरुग्णालयाच्या लगत ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येत आहे। यामध्ये रेल्वे परिचालन क्षेत्रामध्ये ट्रॅक बांधणे, रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम बांधणे आदी अनुषंगिक कामे रेल्वेकडून तर परिचालन क्षेत्राच्या बाहेरील डेक, रॅम्प आदी अनुषंगिक कामे स्मार्ट सिटीच्या वतीने करण्यात येत आहेत। त्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच केले। त्यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता धनाजी मोदे, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते। या पाहणी दरम्यान या प्रकल्पाशी निगडीत वेगवेगळ्या विषयांची आयुक्त राव यांनी माहिती घेतली। मध्य रेल्वेच्या मार्गावरून जाणाऱ्या उच्च दाब वीज वाहिनीमुळे काम थांबू नये यासाठी आयुक्तांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना 15 डिसेंबरपर्यंत तात्पुरती उपाययोजना आणि महिन्याभरात पर्यायी उपाययोजना काढण्याचे निर्देश दिलेत। तसेच या वाहिनीचा टावर हटवून ही वाहिनी भूमिगत करण्याबाबत रेल्वे, महापालिका आणि महावितरण यांनी एकत्रित मार्ग काढावा असेही आयुक्तांनी सांगितले। नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याबाबतही तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले। हिमोफिलिया सारखा दुर्धर आजार झाल्यावर उपचारासाठी रुग्णांची चांगली धावपळ होत असली तरी ठाणे सिव्हिल रुग्णालयात हिमोफिलिया रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे। रुग्णालयामार्फत वेळोवेळी हिमोफिलिया इंजेक्शन रुग्णांना तात्काळ उपलब्ध होत असल्याने रुग्ण सर्वसामान्य जीवन जगत आहेत। त्यामुळे हिमोफिलिया ग्रस्त शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे हिमोफिलिया फेडरेशनच्या माध्यमातून सिव्हिल रुग्णालयातर्फे विद्यार्थ्यांची पाठ थोपटण्यात आले। अनुवंशिक आजारामध्ये गणना होणाऱ्या हिमोफिलिया रुग्णांना वेळेत उपचार मिळणे खूप महत्त्वाचं असतं। या आजारात रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावलेली असते। त्यामुळे अनेकदा हिमोफिलिया व्यक्तीला जखम झाली अथवा अवयवांवर अधिक ताण पडल्यावर रक्त थांबण्याचे नाव घेत नाही। त्यावेळी हिमोफिलिया रुग्णांना अधिक त्रास होतो। मात्र या दरम्यान हिमोफिलिया इंजेक्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे। ही इंजेक्शन सर्वसामान्यांसाठी खर्चिक असली तरी सिव्हिल रुग्णालयात ही इंजेक्शन मोफत मिळत आहेत आणि वेळेवर उपलब्ध होत असल्याची माहिती हिमोफिलिया फेडरेशनचे उपाध्यक्ष रामू गडकर यांनी दिले। हिमोफिलिया हा एक दुर्मिळ अनुवंशिक रक्तविकार आहे। वेळच्या वेळी औषधे घेणे गरजेचे आहे। काही वेळा रक्तस्राव वाढत असल्यास तात्काळ इंजेक्शन घेणे क्रमप्राप्त आहे। सिव्हिल रुग्णालयात ही इंजेक्शन तात्काळ कशी उपलब्ध होतील यासाठी उपक्रम दिला जातो। हिमोफिलिया ग्रस्त विद्यार्थ्यांचे शिक्षणातील हुशारी बघून कौतुक करावे तेवढे थोडे आहे। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।